अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील नागरिकांना आधार कार्ड संबंधी विविध कामांसाठी होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कार्यालयाच्या आवारात आधार अपडेट केंद्र सुरू करण्यात आले आहे। या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। कोपरगाव शहरातील अनेक नागरिकांना आधार कार्डमधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक दुरुस्ती तसेच इतर आवश्यक बदल व अद्ययावत करण्यासाठी विविध ठिकाणी जावे लागत होते। त्यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च दोन्ही वाढत होता। या संदर्भात नगर परिषदेकडे वारंवार मागण्या व तक्रारी येत होत्या। नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन कोपरगाव नगर परिषदेने पुढाकार घेत पालिका आवारातच आधार अपडेट सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला। या केंद्राच्या माध्यमातून आता शहरातील नागरिकांना आधार कार्डमधील विविध दुरुस्त्या अद्ययावत करण्यासाठीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे। त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचवण्यासोबतच त्यांची गैरसोय दूर होणार आहे। महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर अंतर्गत क्रांती लोकसंचालित साधन केंद्र कोपरगाव यांच्या माध्यमातून कोपरगाव येथील महिला बचत गटातील शिवानी पाठक यांच्या मार्फत या केंद्राचे कामकाज पाहिले जाणार असून नागरिकांना शासकीय दरात सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणछोड, मुख्य अधिकारी सुहास जगताप, उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल, गटनेते प्रसाद आडाव, नगरसेवक अतुल काले, स्वप्नील मंजूर, क्रांती लोकसंचालित साधन केंद्राच्या नेहा परदेशी, आधार केंद्र संचालित शिवानी पाठक, संदीप पाठक, वैभव चव्हाण यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आज कोपरगाव नगरपालिकेच्या आवारामध्ये महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर व जिल्हा नियोजन समिती अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटाच्या मार्फत पाठकताई आणि शिवानीताई पाठक व त्यांच्या सहकारींनी आज आधार कार्डचं अपडेट करणे, 18 वर्षाच्या आतील सर्व नागरिकांचे आधार कार्ड काढून देण्याची सोय ही उपलब्ध करून दिलेली आहे। आणि जे शासकीय दर आहे त्या शासकीय दरामध्येच त्यांनी ते कार्ड काढून देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्या सर्व शहराला सेवाही देणार आहे। बऱ्याच दिवसांपासून शहरातील नागरिकांची मोठी अडचण होती का आधार कार्ड मध्ये नाव चुकीचं असणे, जन्मतारीख चुकीची असणे, फोटो अपडेट करणे। हे करण्याकरिता आम्ही थोडासा फॉलोअप घेतल्यानंतर या महिला संस्थेमार्फत व चव्हाणताईंमार्फत ही सोय आपल्याला उपलब्ध करून दिली। त्याबद्दलही मी नगरपालिकेच्या वतीने आभार मानतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या आधार कार्डामधील काही जर त्रुटी असतील, चुका असतील किंवा अपडेट करायचं असेल तर त्यांनी नगर परिषदेच्या आवारात येऊन आपल्या आधार कार्डाची कामे पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती करतो। पाठकताई व परदेशी ताईंना मी या नवीन कार्यास शुभेच्छा देतो आणि अजून काही जर शहरात कुठेही त्यांना जी मदत लागेल नगरपालिकेमार्फत ती आम्ही असे नवीन सेंटर चालू करण्याकरिता आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत। तर त्यांनी अजून आमच्याकडे जास्तीत जास्त ठिकाणी अजून सेंटर चालू करून शहरातील नागरिकांसाठी सोय करावी मी त्यांना विनंती करतो आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो। नमस्कार। महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत क्रांती लोकसंचालित साधन केंद्र कोपरगाव आपल्या तालुक्यामध्ये आपण 29 महिला बचत गटांना तीर्थ विक्री केंद्र दिलेले आहे। महिलांचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व महिलांचे उपजीविका विकास व्हावा या दृष्टिकोनातून महिला बाल विकास व महिला बाल कल्याण अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना हे स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहे। शिवानीताई बचत गटाच्या माध्यमातून आपला स्वयंरोजगार आज सुरू करत आहेत। तर त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ व क्रांती लोकसंचालित साधन केंद्र कोपरगाव व आमच्या कार्यालयाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। व या सेतू केंद्राच्या माध्यमातून महिलांचे आधार अपडेट करणं, नवीन आधार काढणं, इतर सेतूच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या सेवा महिलांसाठी उपलब्ध होणार आहेत। गावातील सर्व नागरिकांसाठी त्या खुल्या आहेत। त्यांचा रोजगार असाच दिवसेंदिवस वाढत जावं यासाठी माविमच्या माध्यमातून आपणास खूप खूप शुभेच्छा।